गाव तिथे माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता घेऊयात गावागावातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पक्ष वाढवण्याचं काम सुरुवात करायला हवी असं मत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांवरती त्यांनी यावेळी टीका केली। त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सर्वधर्म निरपेक्षला पाठिंबा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। ते संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये हे राम नथुराम या नाट्यप्रयोगाला काँग्रेसने विरोध केलेला आहे। कणकवलीतील स्थानिक आमदार नितेश राणे यांनी फोनवरून या नाटकाची तिकीट विक्री बंद करायला सांगितलं आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे। महात्मा गांधींचा अपमान या नाटकातून केला जात असल्याचं सांगत काँग्रेसने या नाटकाला विरोध केला आणि यावेळी नाटकाचे पोस्टर्सही काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढून टाकले। दरम्यान या नाटकाचे निर्माते शरद पौंडशे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नाटकाचा प्रयोग होण्यासाठी संरक्षण देण्याची मागणी करणार आहेत। लातूर जिल्ह्यातील टायपिंगच्या परीक्षेमध्ये दुसऱ्याच विद्यार्थी परीक्षा देत असल्याचं समोर आलेलं आहे। भरारी पथकाने केलेल्या तपासणीत हे उघडकीस आलंय। एका बोगस परीक्षार्थीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी इतर अनेक जणांनी परीक्षा केंद्रावरून पळ काढलाय। या प्रकरणी केंद्र संचालक यांची विचारणा केली जाणार आहे। मात्र त्यानंतर असा प्रकार झाला नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पकडण्यात आलेल्या एकाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। MIDC पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नाशिकमध्ये एका तरुणाला पोलिसांनी भर रस्त्यामध्ये जबर मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। BYK कॉलेज समोरील विद्यार्थ्यांची गर्दी हुसकावण्याच्या नादामध्ये एका बीट मार्शल पोलीस वैभव क्षीरसागर याला काठी मारली। या विद्यार्थ्यानं काठी का मारली अशी विचारणा पोलिसांकडे केली असता त्याला रस्त्याच्या कडेला घेऊन पोलिसांनी काठी तुटेपर्यंत मारल्याचा आरोप वैभवनं केलाय। यामध्ये वैभवच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। दरम्यान या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदवण्यात आली आहे। जालना शहरामध्ये एका विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे। शहरातील संजोग नगरमध्ये असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूला हा मृतदेह आढळून आला। मंगळवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने हा मृतदेह इथे आणून टाकल्याची माहिती समोर येते। शुभांगी डोईफोडे असे या महिलेचं नाव असून ती शहरातील भाग्यनगरमध्ये राहत असल्याची माहिती मिळते। पोलिसांनी चौकशी केली असता मृत महिलेचा पती गायब असल्याची माहिती मिळते। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव संगमनेरमध्ये पार पडला। यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर CD माई यांनी अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार आणि डॉक्टर सदानंद मोरे यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार प्रदान केला। ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सुधीर तांबे या महोत्सवाला उपस्थित होते। इंदापूर तालुक्यातील चाकाटी गावामध्ये राजकीय वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। या चाकाटीच्या महिला सरपंच मंगल पाचील यांच्यावरही तलवारीने वार करण्यात आलेले आहेत। हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सरपंचांवर उपचार सुरू आहेत। 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचा राग मनात धरून आरोपीने ही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। पोलिसांनी त्याला या संदर्भात दखल घेतली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवल्यामध्ये 3 दिवसीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवासाठी पतंग आणि फिरकी बनवण्याची लगबग सुरू झाली आहे। शहरातील बुरुड समाजाकडून मोठ्या प्रमाणावरती पतंग आणि फिरक्या बनवल्या जातात। त्यांना लोकांकडून मोठी मागणी मिळते। भोगीच्या दिवसापासून या महोत्सवाला सुरुवात होईल। कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या नाशिकमध्ये तापमानाचा पारा थेट 5 अंशांवर घसरलाय। नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच नाशिकच्या पाऱ्यात घट होत चालली आहे। पहिल्या आठवड्यामध्ये 8 ते 10 अंश सेल्सिअसवर असलेला पारा आता 5 ते 8 अंशांवरती घसरलेला आहे। तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आलेली आहे। गोठवणाऱ्या या थंडीत भर दुपारी नाशिककरांना स्वेटर आणि मफलर घालून घराबाहेर पडावं लागतंय। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील ऑलिम्पिया व्यायामशाळेमध्ये जिल्हास्तरीय रात्रकालीन रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी झाले होते। त्यापैकी भंडारा आणि लाखनी संघांमध्ये चुरशीचा अंतिम सामना रंगला। यामध्ये भंडारा जिल्ह्याने 3-0 ने विजय मिळवला।